मूर्तिजापूर तालुक्यात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। शासनाने संपूर्ण मूर्तिजापूर तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी मागणी आता शिवसेनेने केली आहे। या संदर्भात आज शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे। या निवेदनामध्ये मूर्तिजापूर तालुक्यात सरासरी 65% जास्त पाऊस झाल्याने शेतीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी आता करण्यात आली आहे। निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख दीपक दांदळे, उपशहर प्रमुख चेतन सोळंके, उपतालुका प्रमुख उमेश चिते, शहर प्रमुख मंगेश बाहेकर, उपतालुका प्रमुख अशोक सुतारे, शहान नवले, जिल्हा परिषद सदस्य सकल प्रभू लागपुरी, उपतालुका प्रमुख वैभव पाटेकर, तालुका प्रमुख रवींद्र पवार, सुनील यादव, अशोक सुतारे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मूर्तिजापुरातील सतत पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे फार मोठ्या प्रमाणात, तर त्या संदर्भात आम्ही शिवसेनेतर्फे आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी ही आमची मागणी आहे।